नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील महा-डी-बी-टी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाचे वितरण न झालेले अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, कृषी यंत्रणीकरणाच्या बाबी, कांदा चाळी अशा विविध बाबींकरिता अर्ज करण्यात आलेले होते। ते पात्र झालेले होते। पूर्वसंमती मिळून बाबींची खरेदी करण्यात आलेली होती, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना बरेच दिवसापासून अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। फळबागेच्या अनुदानाचं वितरण करण्यात आलेले नव्हते आणि अशा सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून 21 मार्च 2025 रोजी या अनुदानाचं वितरण करण्यासाठी काही महत्त्वाचे असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहे। याच्यामधील पहिला निर्णय आहे राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा अर्थात जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठीचा 152.14 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी या GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे कृषी विकास कॅफेटेरियाच्या अंतर्गत जे काही DPR बेस स्कीम आहे, ज्याच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं, याच्या अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा तिन्ही प्रवर्गाचा 120 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच बरोबर राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ दिला जातो। या वैयक्तिक शेततळे या घटकांकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून 21 मार्च 2025 रोजी 6,39,40,40,000 रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी या GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच बरोबर कृषी उन्नती योजनेच्या अंतर्गत एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान राबविले जाते आणि या अभियानाच्या अंतर्गत देखील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, जे शेतकरी पात्र झालेले होते, अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून चौथा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही शासनाचा मिळून 33,33,33,334 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बऱ्याच दिवसापासून अनुदानाचं वितरण या निधीच्या अभावी करण्यात आलेलं नव्हतं, परंतु आता अशा विविध योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे या शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या वितरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। धन्यवाद।